दादरमध्ये आवाज कुणाचा याची तयारी आत्तापासून सुरू झाली आहे। राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा दादरमध्ये शिवसेना मनसे आमने सामने उभे ठाकलेत। या दोन्ही पक्षांमध्ये एका नव्या मुद्द्यावरून आता क्रेडिट वॉर सुरू झालाय। दादरमध्ये शेजारी शेजारी लागलेली ही पोस्टर्स दादरमध्ये पुढच्या काळात काय घडणार याची चुणूक दाखवणारी आहे। 2017ला दादर कोणाचं याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे आणि त्यातली ही पहिली लढाई पदपथांच्या अर्थात फुटपाथच्या दुरुस्तीची। दादरमधल्या शिवसेना भवन ते पोर्तुगीज चर्चपर्यंतचा फेरफटका मारला तर शिवसेना मनसेत रंगलेल्या या पोस्टरबाजीची आणि क्रेडिट वॉरची झलक पाहायला मिळते। फुटपाथच्या दुरुस्तीसाठी पेवर ब्लॉक्स बसवण्याचं काम जोरात सुरू आहे आणि ही कामं आम्हीच करतोय हे सांगत दोन्ही पक्ष आमने सामने आले। एकीकडे मनसेचे गटनेते संदीप देशपांडेंनी हे दुरुस्ती काम केल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सुंदर मुंबई या संकल्पनेतून आपणच फुटपाथचं सुशोभीकरण केल्याचा सदा सरवणकर यांनी दावा केलाय। श्रेयाच्या या लढाईवरून दोन्ही पक्षात जोरदार झुंपली आहे। या कामासाठी नगरसेवक म्हणून मी अनेक प्रयत्न केले, अनेक डिपार्टमेंटकडे फॉलोअप केला, त्याच्यानंतर हे काम सँक्शन झालेलं आहे। पण फुकटचं श्रेय एक बॅनर लावायचं आणि मिळवायचं, वादंग निर्माण करायचं, ही सरवणकर फॅमिलीची रणनीती आहे आणि दादरकरांना सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने हे लोक राहतात। त्यामुळे मला असं वाटतं दादरकरांसाठी एक नवीन मनोरंजक असा सिनेमा तयार होतोय, चित्रपट तयार होतोय। त्या चित्रपटाचं नाव आहे आयत्या बिळावर सदोबा। बिलकुल नाही, तशा प्रकारचं मला वाटत नाही की नगरसेवकांनी एखादं पत्र तरी दिलं असेल। पत्र देऊन कामं होतात अशातला भाग नाही, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, तशा प्रकारचा निधी उपलब्ध करून घ्यावा लागतो आणि हे काम खासदारांनी करून घेतलेलं आहे। आणि त्यामुळे उद्धव साहेबांच्या संकल्पनेतनं मुंबई शहर सुंदर करावं या योजनेचा एक भाग म्हणूनच या सगळ्या फुटपाथ आपल्याला सुंदर दिसत आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे शिवसेनेला मिळायला हवं। मी नगरसेवक आहे म्हणून त्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे, हा जो काय अट्टहास आहे हा खोटा अट्टहास आहे। शिवसेना आणि मनसे या दोघांसाठीही दादर अत्यंत प्रतिष्ठेचं। गेल्या महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवकांसह दादरमध्ये मनसेनं झेंडा रोवला, पण लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं कमावलं आणि मनसेनं गमावलं अशी परिस्थिती झाली। आता महापालिका निवडणुकीत मनसेसाठी दादरमध्ये अस्तित्वाची लढाई असणार आहे, तर शिवसेनेला दादरमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे। त्यासाठीच शिवसेना मनसेचे झेंडे आतापासूनच दादरमध्ये आमने सामने फडकायला लागलेत। पण दोघांमध्ये श्रेयाची लढाई सुरू असली तरी त्यातून रस्त्यांची कामं होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे। हेल्दी कॉम्पिटिशन ही विकासासाठी नेहमीच चांगली, पण फक्त निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवत असं न करता 5ही वर्ष लोकांच्या पायाखालचे रस्ते सुधारले तर राजकीय पक्षांसाठी विकासाचा आणि यशाचा असे दोन्ही मार्ग सोपे होतील। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।